त्याच्या इथं आलो आहे, थांबलो आहे. भाई येतो आहे, तयार झालो, गाडी त्याची पण तयार झाली की आपण आपल्या या नवीन राईडला निघून जाऊ. कुठे? कपडे तर काढ, बॅग तर भर, प्लॅन तर कर की थोडं थोडं बघू, थोडं थोडं बघू. हां ते आहे, बंकसमध्ये आम्ही 200 किलोमीटर झालेत आपले. बघा, महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवे. तर महाराष्ट्र आपण सोडत आहोत. बघा 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 बघा, आला 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 आला. आम्ही आपले आरामात आलो. ठीक आहे ना, कुठे जायचं, जाऊन झोपायचं. कसा प्रवास आनंदमय असा करताना आपण आपली गाडी आनंदमयाने एका कन्सिस्टन्सी स्पीडवरती आपण चालवत आहोत. या गोष्टीमध्ये मला एक टिप अशी द्यावीशी वाटली. नमस्कार मित्रांनो, मी सागर निगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फुल रेडी झालं, आलो आहोत आपण आदित्य भाऊ कदम यांच्या बिल्डिंगच्या खाली. त्यांची वाट बघत होतो घरी, पण ते काय अजून रेडी नाही आहेत. आता त्याच्या इथं आलो आहे, थांबलो आहे. भाई येतो आहे, तयार झालो, गाडी त्याची पण तयार झाली की आपण आपल्या या नवीन राईडला निघून जाऊ. कुठे हा प्रश्न असेल तर थोडंसं तयारी केली आहे. दोघंच चाललो आहे. त्याच्या ऐरावतवरती तो, आपल्या या बसवरती मी फुल्ली रेडी तयारी केली. रायडाची डबल बॅग, रायडाचे टॉप टू बॉटम गिअर्स. फक्त ही जरा कार्बोनाडोची बॅग आहे. बाकी आपला गाडी तयार आहे. गाडीवरती खूप सारे अपग्रेडसुद्धा केलेले आहेत. आता काळोखात दिसणार नाही, उजेडात जेव्हा आपण जाऊ, रस्त्यात कुठे आपण थांबू जेवायला वगैरे, तेव्हा तुम्हाला दाखवतो काय काय अपग्रेड केलेले आहेत. आणि त्याच्यावरती एक डेडिकेट प्रॉपर एक व्हिडिओसुद्धा बनवतो की टुरिंग सेटअप गाडीचा कसा असावा आणि काय असावा. हा आपला कॉकपिट, आपली गाडी निंबस, फुल्ली पेट्रोल आणि लोडेड. ही अशी बॅग मी माझी इथं बांधली. खरंच खूप मस्त बॅग आहे, मला खूप आवडली. मी घेतल्यापासून 3दा यूज केली आहे, गावी जाताना 2दा, आता ही एकदा. आणि मला खरंच आवडले. या स्ट्रॅपवरती पूर्ण बॅग राहते, पण मी एक सेफर साईडमध्ये एक बंजी एक्स्ट्रा लावतो. बाईचा ऐरावत तिथं उभा आहे. आला की निघून जाऊ. जॅकेट विकेट मी तो फुल रेडी आहे. फक्त भाईची वाट बघतो यायची. तो आला की निघूया. आला 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 ढोन आला. सुप्रभात. एवढ्या सामानामध्ये एवढा घाम निघाला. अरे मी काय केलं माझं मला माहिती आहे. बाई ती गरमीत राईड नको बापरे. आहे थंडी, पण मुंबईत काय थंडी येत नसते. सकाळी मिड नोव्हेंबर आहे आणि फुल्ली गरम होत आहे. आता आपण थंडीत चालू आहे. असं वाटतं का आंघोळ केली नको. माझं तर ठीक आहे, लिफ्टने येतो. ह्याचं काय आपलं बाई, आपण अनदर लेवलला पोचलेलो आहे तयारी करण्यामध्ये. मित्राने भाऊ पाहिजे तर असा भाई, तो माईमवरनं इथे मला घ्यायला आला. मग भाई रेडीच होत नाही. मी आता फोन करणारच होतो की भाई निघायचं की नाही, का तुझी इच्छा आहे की नाही. अरे यार, आता काय माहिती, सगळे घरी झोपलेले असतात. आमच्या घरी पण त्यांची झोप मोड नाही करू शकत. तयारी हवं शांतपणे. सकाळी जाताना शिव्या शाप नको. जातात आम्हाला उठवून जातात, तुमचं तुम्ही करा, निघा. चाय पण प्यायची असेल तर तुझं तू बनव. माझी मीच बनवली आज. मी तर ती पण नातो रस्त्यात असतो. भाई ही हलवण्यापेक्षा मला ती सोपी वाटली हलवायला. ही सोपीच आहे. आता ही चालवतो ना, ही चालवताना हँडलिंग खूप बरं आहे. खूप ती काय वाटली नाही मला बाहेर काढताना. फक्त आहे नको राहू दे. छोट्या गाडीत चालवत नाही. फुल्ली एक्सायटेड आहे राईड सुरुवात करायला. आणि काय म्हणतात त्याला, लोक एक प्रश्न पहिला आम्हाला विचारत आहेत, दोघंच चाललं आहेत तर तुम्ही 2 गाड्या का निघतायत. ह्याचं उत्तर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये भेटेल. त्याच्या ब्लॉगमध्ये, आपल्या ब्लॉगमध्ये तयारी होणे दो. काय गरज आहे कोणाला काय उत्तर द्यायची. अपने शौक अपना पैसा अपनी गाडी. काय तो गाणं विसरलो जाऊ दे. तर बाईची गाडी तयार करूया ऐरावतला आणि निघूया. थँक्यू बाहेर काढल्याबद्दल. उभा राहून करू काय बोलो, काहीतरी करूया. तर तयार आहेत दोन्ही गाड्या आपल्या, निंबस अँड ऐरावत. फुल गाड्याची छोटी टँक बॅग आणि बाईने पण सेम डबल बॅग माझी बांधलेली आहे. म्हणजे कसं टेन्शन आहे पार्टीला, एवढा मोठा प्रवास
टोटल 550 किलोमीटर आज आपल्याला गाठायचे आहेत. तो प्रवास करताना पाठीला आराम, म्हणजे कधी थांबलो रस्त्यात तर याच्यावरतीच झोपून जाऊ, बरोबर ना तुम्ही? इकडे पाय लांब करायचे मस्तपैकी झोपून जायचं. फक्त एक गाडीने एक गोष्ट कमी आहे आपल्या गाडींना. आय होप ती इन फ्युचर ते गोष्ट येईल आपल्या गाडीला, क्रूज कंट्रोल. ते पाहिजे होतं फक्त. काय नाही, ते आळस नको. हां, म्हणजे हा तसे राहिले पाहिजे. तर लागतोय सेटअप म्हणजे तयारीला, आणि भेटूया आपल्या मोटो ब्लॉग व्ह्यूमध्ये. सर तयार झालो आहे, पूर्ण रेडी आहे, उजेडलेलं सुद्धा आहे. आता ग्लव्स थोड्या वेळाने घालतो. कोल्ड स्टार्ट देऊया आपण गाडीला. कोल्ड स्टार्ट देणं काय गरजेचं असतं, कारण ते सगळं ऑइल खाली बसलेलं असतं, ते परत चालू होतं. ते थोडंसं त्याला एक टाईम मिळावा की चालू व्हायचं. आता तर मी सेट करून आलो होतो, म्हणजे ऑलरेडी आलो आहे गाडी चालू, त्यामुळे एवढं काय नाही. बाहेर रेडी, मीसुद्धा रेडी आहे. बसायचं आहे, निघायचं आहे. खूप उशीर झाला आहे. जो आम्ही 4 वाजता निघायचं ठरवलेलं, पण आता वाजलेत 6:30 पण नाही, 6:45 झाले. आता निघूया आपण, प्रॉपर गाडीवर बसूया आणि जेवढी लवकर लवकर गाडी पळवता येईल तो प्रयत्न असेल. लवकरात लवकर आता गाड्या पळव्या हायवेसाठी, कारण आता नंतर मग गर्दी लागली, ट्रॅफिक लागली की कंटाळा येणार. आता एवढा सकाळ सकाळ तर कोण नसतो, पण तरी पण चालू आहे फ्यूल अप. हा बघितला, आपण तर रात्रीच टाकलं होतं. टाकी आहे फुल गाडीची. भाई करतोय फ्यूल अप, आणि वाजल्यात प्रॉपर आता 7. टोटल डेस्टिनेशन किलोमीटर 579. 7चा टायमिंग दाखवतोय संध्याकाळी, प्रॉपर 12 तास दाखवत आहेत. 7 वाजलेत, 7 वाजताचा टायमिंग आहे. जेवणाचा वगैरे 2 तास ॲड केले. मग तो ट्रकवाला मध्ये आला काय, मी रात्रीच केला. आपल्याकडे हा इन्फ्लेक्टर पण आहे, इन्फ्लेटर पण आहे आपल्याकडे, काही टेन्शन नाही. आपण सगळं घेऊन बसलं. फक्त एक गोष्ट नाही, ते तुला गरजेची आहे, नाही तुला पण नाही गरजेची, ती मलाच गरजेची आहे. पंक्चर किट तो माझा त्या सॅडल बॅगमध्ये, याच्यामध्ये नाही आहे. तर प्रॉपर आता हायवेला आहे, आणि आता आम्ही 80ला कंटिन्यू चाललो आहे मस्तपैकी. खाली रोड आहे, थोडंसं धुकं आहे. जर काळोखात निघाला असतो तर पूर्ण धुक्याची राईड झाली असती खूप महिन्यानंतर. आणि बाई का दिसरेलं ना, का दिसरेलं. रूट चेंज, आज रूट चेंज आहे. प्रॉपर नाशिक हायवेने धनाधन जायचं आहे, आणि मजा येणार आता, कारण दोघं असल्यामुळे ही अशी स्पीड, ही कन्सिस्टन्सी राहणार आहे. ह्याच्या अगोदर जेव्हा आम्ही सोबत गेलो होतो तेव्हा त्याच्याकडे होती थंडरबर्ड 350, माझ्याकडे होती ॲव्हेंजर 160. ज्या हायवेने चाललो त्याच हायवेला जातो परत म्हणून. तर तिकडे जाताना इथे 160 होती, आता आहे 350, डायरेक्ट अपग्रेडेड डबल. आणि भाईसुद्धा 350वरून 400वर आला आहे, 411वर. अरे हा ब्रिज तयार झाला, क्या बात आहे भाई, ब्रिज तयार झाला भाई. घाटकोपरचा चेडानगरचा सगळ्यात बेकार जे ट्रॅफिक असलेला ब्रिज फायनली तयार झाला, चालू झालेला आहे. आता ह्याच्यानंतर जो ब्रेक, पहिला ब्रेक जो होईल तो डायरेक्ट 100 ते 150 किलोमीटर नंतरच होणार आहे भाई. ह्याच्या अगोदर थांबायचं नाही कुठं, कारण झालेलं आहे खूप उशीर. पुढे जाऊन रस्ता कसा आहे, खराब आहे नाही माहीत, त्यामुळे जो आम्ही ठरवलेला टायमिंग त्याच्या पण खूप लेट निघालं. आणि ग्लव्स घातले नाही आहेत, ग्लव्स घाल्या थोड्या वेळा, पण मजा येणार आहे सोलो राईड करायला. पूर्णपणे गाडीचा आपण आनंद घेणार आहोत, आपल्या गाडीचा, त्याचा ऐरावतचा तो आपल्या निम्बसचा मी पूर्ण मजा घेत एन्जॉय करायची आपली राईड. Alright, check
थंडीनं फापलतं. ठाण्याच्या 3 हात नाक्यावर तुमचे स्वागत आहे. 15 मिनिटात ठाण्याला आलो. 15 मिनिटात. हे अशा रस्ता खराब असताना सुद्धा लय घाण परिस्थिती. दोन्ही आम्ही ब्लॉगवर पण बोलत असतो, दोघांशी बोलत असतो. आम्ही दोनों करना अच्छा लगता है. हे राईट मारायचा, सगळा राईट मारायचा आणि समोर दिसणारा आपला भारताचा ध्वज वंदे मातरम. तर भिवंडी हायवेला लागलेलो आहोत फुल ऑन. हे धुका आहे का पोल्युशन आहे माहिती नाही, पण मस्त दिसतंय, मजा येते. अजून सूर्यदेव हे आपल्या उजव्या हाताने वरती येत आहेत थोडे थोडे करून. त्यांचे दर्शन हे थोड्यासाठी देत आहेत ते आपल्याला. जेव्हा सूर्यनारायण वर येतील त्याच्या अगोदर आपल्याला हायवेला लागायचं, कारण नाही तर मग गरमीने मरून जाऊ. कारण आपला तो ताम जाम जॅकेट बिकेट मध्ये कडकडीत गरम होतं. अगं वेलकम टू कंटेनर्स लाईन. वेलकम टू कंटेनर्स लाईन. म्हणून लवकर ह्यांचा टायमिंग चालू झाला ना या रोडला तर बेकार. लेफ्ट गो, लेफ्ट लो, लेफ्ट लो, लेफ्ट लो, लेफ्ट लो. चालोच अबाक. समोर पण प्रॉपर रायडर. सगळे ब्रेकफास्ट राईडसाठी निघाले आहेत सॅटर्डे संडेवाले. भाई असा टॉप बॉक्स लावून घ्या काय आपण पण. हेच तर अनुभव असतो, हाच तर फील असतो जो घ्यायचा असतो आणि एन्जॉय करायचं असतं. शंभर टक्के कधीच काय कम्प्लीट होत नसतं, सक्सेस होत असतो. तुला जे पाहिजे त्यासाठी थोडी तरी मेहनत घे. सगळंच तुला इझिली नाही मिळणार. तुला जे पाहिजे त्याच्यासाठी थोडी तरी मेहनत घे. भाई लोक म्हणतात ना बाबा का बुलावा नहीं आया, बाबा का बुलावा नहीं. भाई तू घर से निकल तो बॅग तो भर तू. कपडे तर काढ. मी मधून का आलो. कपडे तर काढ, बॅग तर भर, प्लॅन तर कर. मग निघशील तेव्हा बाबा बोलेल ना हा भाई आता तू येऊ शकतोस माझ्याकडं. मजा येते खेळायला. हे काय लेफ्ट राईट खेळायला. चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा. 3 8 2 पाहिल्यावर जीव झाला वेडा. हे मजा येते वाचायला बाई. हे माझ्यासमोर महिंद्राचा ट्रॅक्टर बोलतो तिच्या आयला. टेम्पो आहे बघ राईट साईडला. भारी लिहिलंय. ट्रकवरती ह्या ज्या लाईनी असतात त्याच वाचायला मजा येते. प्रॉपर कसरा घाटच्या जवळ आम्ही आलेलो आहोत. कंटिन्यू मजेशीर असा 80 किलोमीटर आपले झालेला आहेत एका तासामध्ये. 1 सव्वा तास झाला आहे. आणि आता थोड्या वेळात कसारा घाट लागेल, मग घोटी लागेल. घोटीला थांबून नाश्ता करू. भन्नाट असा मस्त असं वातावरण आहे. थोडं थंड थोडं गरम असं. आपल्या डाव्या हाताला लाल परी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघालेले. कुठे जाते ते बघायला लागेल, कारण तेवढं मला वाचायला मिळालं. गाडी मागे मस्त लांब सडक डोंगर. त्यानंतर हा आपण चाललेलो रस्ता आणि मागे हलक्या उष्णतेने आलेले सूर्यनारायण खूप सुंदर नजारा देताना. शहापूर सोडलेला आहे आपण. थोड्या वेळात कसारा लागेल, मग नाश्ता करू. कसारा घाट इस आरंभ. आता मजा येणार आहे घाटात राईड करायला. एक राहिलं 360 लावला पाहिजे होता आपण, नंतर लावूया मस्तपैकी. भाई 360 लावूया काय. थंड वातावरण चालू झालं, थंड वातावरण. मस्त गार लागायला लागला आता. भाई कॉर्नरिंग करण्यात मजा आहे. फक्त हे लोक जरा कॉर्नरिंग करताना मजा येते, पण फक्त हे लोक जरा ह्यांनी थांबले पाहिजे. घाट संपलेला आहे. आता थांबूया नाश्ता करायला पुढे थोडी.
आलाय घोटीचा टोल नाका आलेला आहे आणि लास्ट टाइम इथेच थांबलेलो पण आता बघूया कुठे थांबतोय. अयो गावात पाय म्हणजे आलेला आहे टोल नाका. अजून आपलं मुंबईमध्ये मुंबई बोलतोय महाराष्ट्रामध्ये बाईकसाठी टोल नाका लागला. मी तर म्हणतोय टोल घ्या का एक वेगळी लेन बनवा आणि चांगले रोड पण द्या. टोल घ्या पण बायकरसाठी चांगला रोड पण द्या. नाशिक ऑलमोस्ट 20-23 किलोमीटर राहिला आहे आणि 9-9.25 किलोमीटर 9.25 तासामध्ये 2.5 तासामध्ये 150 किलोमीटर कापले प्रॉपर बरोबर. आणि आता आम्हाला नाश्ता करायचा आहे पण आता हॉटेल नाही भेटत. जेव्हा हॉटेल भेटत होते तेव्हा आम्हाला नाश्ता नव्हता करायचा. आता जवळजवळ 5-6 किलोमीटर झाले आम्ही हॉटेल शोधतोय. हा रोड आहे रे दुसरा रोड लागला आहे. गोवा दिल्ली नागपूर नाशिक ओरिजिन पोचलोय आपण नाशिक मध्ये. आणि हा जुना रोड आहे. आता तो ड्रायव्हरचं म्हणून काम चालू आहे आणि जवळजवळ भंकस मध्ये आम्ही 35 किलोमीटर कापले पण आम्हाला काय नाश्ता नाही मिळाला आहे की थोडे बघू. हा ते आहे भंकसमध्ये आम्ही 200 किलोमीटर झालेत आपले. नाशिकचा बोर्ड म्हणजे नाशिक आलेला आहे कारण नॉनस्टॉप आलो. तर 7 वाजताची गाडी चालू केली आहे माटुंग्यावरून. ते आता झाले 170 किलोमीटर 60 बाबा 165 किलोमीटर झालेत आणि कुठेही ब्रेक न घेता 2.5 तासात आपण नाशिक गाठलेला आहे. फायनली 180 किलोमीटर नंतर 10 वाजता बरोबर 2 तासांनी थांबलो आणि जबरदस्त अशी भूक लागली. आता जे भेटतंय ते घेतोय आणि खातोय. जे भेटेल जे खायला पाहिजे म्हणून आपण ह्या हॉटेलला एवढ्या लांब थांबतो. ह्या हॉटेलला म्हणजे मनासारखं खायला पाहिजे म्हणून आपण प्रॉपर ठिकाणी थांबलो. इकडे तिकडे थांबलो नाही. हां म्हणजे थांबायला आपण ते मध्ये रस्त्यात थांबून वडापाव खाल्ले असते पण नाही. नाश्ता प्रॉपर पहिल्याच दिवशी आवडधोबड खाऊन पोटाची वाट नाही लावायची. त्यामुळे आरामात प्रेमाने खाऊया पोटभर खाऊया. पाहिजे तर जेवण एकदम थोडं लेट झालं तरी चालेल मला ऐक ना अजून काय आहे बहुत कुछ क्या है वो तो बता. ही राईट भूक लागली आहे ती आता लोकलच वापरतोय. ते पाणी आणि चहा पण सांगून ठेवतो ना चहामध्ये. भूक लागली आता मस्त वेगळी. हो चालेल. नाही मस्त आलू बटाटा आणि लोणची खाऊन देऊ सुरुवात करूया. भूक लागल्या मजबूत भाई धावत नाही. मी स्टार्ट कर रहा हूँ तुम आओ नहीं तो मैं आओ. त्याला काय आला होगा चालू होगा. 2 यूट्यूबर असले की असं आलेला आहे पराठा. आता आम्ही ताव मारतो बस झालं. आता काय दाखवत बसत नाही. चहा विथ थालीपीठचं थोडंसं आलूपीठ झालं. टेस्ट चांगले दोन्ही पण मस्त होत्या. त्याच्या खाली लागून विसरतो आलू पराठा पण टेस्ट चांगली होती. थालीपीठचं पण टेस्ट चांगली आहे. आत्ता पियाचे चहाचे टेस्टवरती आपलं सगळं डिपेंड असतं. मला ते 2 आलू पराठे संपले. आता हे थालीपीठ आणि ही या राईडची पहिली चहा संध्याकाळी दुपारी 10:30 वाजता. हे सगळं झालं नाही. Cheers guys. अरे चहा पण झालं रे. आता मी विसरलो. बोलतात ना की सबर का फल मीठा होता है. थालीपीठ दोन्ही पण भारी आहे. चहा खाऊन घ्या आता निघूया थोड्या वेळात लगेच. चांगलं. ए भाई बाहेर आलो तुला आरामात या. चलो ने खा बघून ले हा बघ वाकडा झाला. आईला मुलं लावला आणि वाकडा झाला लगेच. तर ह्याला सांभाळायचं पहिला. ह्याला सांभाळतो आणि मग भेटतो. भाई 2 मिनिट रुक रहा हूँ मैं.
आता चालू झालेली आहे ऑलमोस्ट गरमी, म्हणजे वाजल्यात 11 आणि काय म्हणतात त्याला, मजबूत असा मोठा ब्रेक. म्हणजे जो कव्हर केलेला रस्ता आम्ही 2.5 तासात 3 तासात 2 तासात हवं तो परत इक्वल झालेला आहे. आणि होईल आणि काय बोलतात त्याला की ते ठीक आहे, जर एवढा जर येऊन जर आपण हा असा ब्रेक घेतोय तर ठीक आहे, कारण तेवढा गाडीला पण आराम, आपल्याला पण आराम. आता जेणेकरून गाडी पळत आहे आणि नंतर मग गाडीची वांदे. आता हा 360 का असा नखरे करतोय बघावं लागेल. तर माळेगाव राहिलं आहे 14 किलोमीटर, म्हणजे कोणत्या स्पीडने आम्ही चाललो आहे ते बघून घ्या. आणि भयानक असे कंटिन्यूज चालू आहे. फक्त आम्हा दोघांना एकच गोष्ट कमी आहे, एक घेर कमी पडतो आहे आणि थोडी CC जास्त पाहिजे ती, अजून स्पीडने गेलो असतो आम्ही. म्हणजे ते आता सुपर बायकर्स जे असतात ना ते कसे जातात, त्यांचा कसे ब्रेक जातात ना, हे आम्ही आज स्वतःहून पाहतोय की ते लोक कसे जातात. तो अनुभव, तो फील आम्ही कमी CC मध्ये घेतोय. आम्ही खुश. हा बरोबर, पेट्रोल पंपावरती पण गेलो होतो तेव्हा आम्ही इथं पण थांबलेलो, जेव्हा आम्ही जात होतो 3 ब्रेक झाले होते तेव्हा आत्तापर्यंत. पण आज एकच ब्रेक झाला आहे फक्त नाश्त्याचा. तेव्हा पहिला धुळेला थांबलो, धुळे नाही असं मोठीला थांबलो, नंतर हा इकडे आता एक्सपोर्ट झाला तिकडे थांबलो, आणि याच्या अगोदर नाशिकच्या थोडंसं पुढे तिकडे एक थांबलेलो ग्रुप राईडचा हा फायदा. आणि आता एका ब्रेकमध्ये आम्ही आलेलो आहोत टोटल 270 किलोमीटर. आणि काय बोलतो त्याला, खूप दिवसाच्या ब्रेक नंतर जेव्हा राईड करतो. आता असं झालं की ब्लॉगमध्ये काय बोलावं, कारण कंटिन्युअसली नसल्यामुळे की काय बोलतो ते सवय नाही राहत यार. भाई क्या करे कैसे करे, करना है कुछ काम. बस 100 9ला 100 त्यालाच तर मजा येते. कारण एवढं गाड्या आहेत त्याच्यासाठी ना भाई बनलेल्या. नाहीतर मग मी काय 160 वरती आलो नसतो, 160 CC वरती अवेंजरवर 2 ब्रेक घेऊन गेलो असतो. एक ब्रेक धुळेला राहिलो असतो, दुसऱ्या ब्रेकला आपण पोचलो असतो तिथे जायचं तिथे. सगळे रांगले येतात. आणि आम्ही दोघंच असल्यामुळे ना आम्ही बडबड पण आपली तेवढीच चालली आहे जेवढी बाकी जी लोकांसोबत असताना होते. मजा येते या राईडला. जर आला 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 बाजूला थांबला, जर काय म्हणतात त्याला, एक आहे जवळ झाला असं लांब नाही. आमच्या दोघांचा एक राईड डिसिजन तो म्हणजे गाड्या अपग्रेड करायचा. बाईचं तरी ठीक होतं, 350 होता, मी तर 160 वर होतो. तिथून ही घेतली आणि आज जी या गाडीसोबत राइड करतोय, चुम्मेश्वरी परफॉर्मेंस देके बात हो रही थी भाई अपना कि मजा आ रही थी कि जो राइड करने के लिए मजा चाहिए. हा स्पीड ब्रेकर अरे कतई क्या बना देते इन लोग. नाही नॉर्मल होते. एक काय बोलत ते हा ना आधीपासून तयारीत असलेलं HP आलेलं आहे. हा मग सेम 272 हा बरोबर. चलो आता फ्यूल ब्रेक घेऊया ना. आणि एक चहावाला भेटला तर एक चहा पण पिऊन घेईल मग घेऊ पुढे. चला फ्यूल ब्रेक करूया आणि आपण काय बोलतात त्याला हे काढूया. काय काढूया, मायलेज काढूया. उतरा 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 उतरायचा प्रॉब्लेम. अरे असं का उतरतोय मी, काय असा उतरायचा.
फक्त ना ह्या गाडीचा एक प्रॉब्लेम आहे मला, हा जो फुटरेस इथं पुढं आहे ना तो इथं पाहिजे होता, तसा त्यांना देतात, मस्तपैकी उभं राहिला असतो. ह्या अशा आमच्या गाड्या. एक मिनिट हां किती गेले पेट्रोल? 788. कनेक्ट नाही केलं. काय नाही कनेक्ट केलं आहे? हा मी बंद केला होता. बरोबर. थँक्यू. किती किलोमीटर झालं आहे? 727. 272 भागिले 8च पकडूया. 30-32चा मायलेज दिला आहे. 34 आला आहे, 30-32चा मायलेज पकडूया. फ्यूल ब्रेक झाला, थोडा ऑइल आपलं वॉशरूम वगैरे सुद्धा जाऊन आलो. भाई आता हवा भरतोय, त्याला वाटलं की थोडंसं हवा कमी आहे गाडीत, त्यामध्ये हवा भरतोय. मी सगळं काल रात्रीच केलं होतं, पेट्रोलपासून ते हवेपासून सगळंच आपण प्री प्लॅन असतो थोडा. कारण मला आता ती टेक्निक कळलेली आहे की राईडला निघायच्या अगोदर, राईडला निघाल्यावर काय काय कसं मॅनेज करायचं, ते पॅकिंग काय सिस्टम असली पाहिजे, पॅकिंग कशी करावी. नाही कालच रात्री भरली, टेन्शन नाही आपलं. मॅनेजमेंट म्हणजे मॅनेज कसं करायचं एखादी राईडचं निघायच्या अगोदर आणि राईडला निघाल्यावर. सामान मॅनेजमेंट, लगेज मॅनेजमेंट, हे स्पीड ब्रेकर, लगेज मॅनेजमेंट आणि ॲसेसरीज मॅनेजमेंट हे कशी करायची हे सगळं आता मला ऑलमोस्ट कळलेलं आहे. माझी मी प्रॉपर आता तयारी करून निघतो. मी रात्री पूर्ण बॅग भरून ठेवतो, रात्रीच सगळे डिव्हाइस मी चार्ज करून ठेवतो. ड्रोन घ्या, 360 GoPro आणि अजूनही माझ्याकडे छोटा कॅमेरा आहे Insta360 Go 3, तो सुद्धा मी रात्रीच चार्ज करून ठेवतो. त्यासोबत पॉवर बँक, मोबाईलचं सकाळी होतो, पॉवर बँक घ्या. आणि उलटा आता नवीन 360 GoProसाठी नवीन पॉवर बँक जी घेतली आहे ती सगळं रात्री चार्ज करून ठेवतो. चार्जला लावून सोडून देतो आणि झोपून जातो. सकाळी उठतो, कपडे तर पूर्ण बॅग तर पूर्ण भरलेली असते. सकाळी उठतो, सगळ्या गोष्टी जमा करतो. बॅग ऑलरेडी भरलेली असते तर बॅगेत ठेवतो, किंवा थाय पाऊचमध्ये जर कॅमेरा टाकायचा असेल तर ते थाय पाऊचमध्ये कॅमेरा टाकतो. जे माउंट करायचं ते माउंट करतो आणि कंटिन्यू करतो आपल्या राईडला. म्हणजे जास्त वेळ जात नाही. फक्त आमच्या इथे मी बॅग बाहेर ठेवून घरी येऊन करू नाही शकत. नाहीतर माझ्याकडे एक आयडिया, आम्ही अजून एक गोष्ट करू शकतो. कुठली तरी गाडी आहे ही मोठी, तिचे टायर्स बघा किती आहेत, केवढे मोठे आहेत. जर आमच्या इथे बॅगेचा आमचा जर प्रॉब्लेम नसता तर मग बॅग ऑर्डर पहिलेच गाडीवर लावलं असतं आणि मग आंघोळ केली असेल, मग जॅकेट वगैरे घालून निघाला असतो. मग तेवढं गरम झालं नसतं तेवढं. सगळं पाते बघा, विंडमिलचे विंडमिलचे पाते, पवन चक्कीचे पाते बघा कसले मजबूत मोठे. हायवेला निघाल की असं काही ना काहीतरी युनिक, काही ना काहीतरी वेगळं असं बघायला मिळतं. त्याच्यावर थांबून फोटो काढूया. आई कॉलवर आहे, तो ब्लॉग हे कनेक्ट नाही आहे, कारण जेव्हा कॉल येतो तेव्हा इंटरकॉम डिस्कनेक्टेड होतो थोडक्यासाठी, कॉल पुरतो. वेलकम टू धुळे. 330 किलोमीटर नंतर आणि संध्याकाळी दुपारच्या 1:15 वाजता धुळ्यात आलो आहे. आम्हाला वाटलेलं आम्ही संध्याकाळी आम्हाला 4 वाजतील धुळ्यात यायला, कारण ऑलमोस्ट लवकर आलो. 330 किलोमीटर झाले पण आपले, सकाळी 7 पासून ते आता 1:15 वाजता, म्हणजे 6-7 तास झाले. म्हणजे आपण 7 तासात 350 किलोमीटर गाठलेले आहेत. चांगला ॲव्हरेज, चांगला स्पीड, चांगला आपली गती आहे आपली, जेणेकरून आपण लवकरात लवकर पोहोचू. आता फक्त 330 म्हणजे फक्त 150 किलोमीटर, 550 किलोमीटर जायचं आपल्याला. फक्त 200-250 किलोमीटर आपले बाकी आहेत. ते कधी निघून जातील समजणार नाही. तरी आम्ही आता जेवणार ना तेव्हा एक चांगला ब्रेक घेऊ मोठा, कारण
खूप आता गरम होतं. भूक तर लागली ना, जेवलं तर जेवणार आहे. आता काहीतरी नॉर्मल आपलं खाऊ, पुढे पण जाऊन काय ना काहीतरी आपण थोडाफार खाऊ. ती वाट लावली का शेटची वाट लावली बिचाराने. तर पुनरावृत्ती करत आहोत आम्ही. पण जिथे जेवायला थांबलो होतो तिथेच परत थांबलो. आता घेतलाय आपण एक छोटासा ब्रेक. इथं आपण चहा वगैरे पिवा, जेवू नको कारण जेवायची इच्छा नाही आहे. खाल्लेलं जेवढं होतं ते हेवी झालं होतं. बॅटरी लो झाली आहे कॅमेऱ्याची. आता GoProसुद्धा चार्जला लावतो. चहा पिवा मस्तपैकी इथेच थांबून. याच ठिकाणी थांबलो होतो, याच ठिकाणी फोटो पण काढले होते. त्या ब्लॉगमधले काही सीन्स जर मला सापडले म्हणजे PC बंद आहे माझा थोडा काही प्रॉब्लेममुळे. तर तो जर नीट झाला आणि मिळालं तर त्यातले काही शॉट्स यूज करतो आणि दाखवतो. त्या सेम रोडला चाललो आहे काही वेगळं करण्यासाठी, काही वेगळ्या झोनमध्ये जाण्यासाठी. एक गरजेची राईड होती जी आम्हाला माइंड फ्रेश करायची होती. चहा पिऊया मस्तपैकी. आणि तेव्हा हा इकडे जो थांबलो होतो तेव्हा 5वा ब्रेक होता. आज जर पेट्रोल ब्रेक सोडला तर हा दुसराच ब्रेक आहे. चहा दुसरी चहा, सेकंड वन चहा. तर दादांकडे सुद्धा मीटर आहे आणि आपलं पूर्ण गाडीचं पूर्ण मॉडिफिकेशन पूर्ण आवडलं. त्यामुळे ते विचारतात, फोटो काढून देतात जसं त्यांना मग मॉडिफिकेशन करायला. आणि आपली गाडी फुल्ली मॉडिफाईड, फुल्ली लोडेड आहे मस्तपैकी. साहेबांनो दुसरी चहा उचलता का? चेस करू? चल ग श्रद्धा, मी सुरुवात करतो. जाऊली आहे हुंडाई रुको जरा. तिसरी चहा. हां दिवसाची. हे लय होणार आता, हे लय होतात आमचं. अरे ह नर्मदे नदीचं, नर्मदा नदी त्या ब्रिजवर आपण चाललोय. आणि गेल्या उज्जैनच्या राईडला इथेच आम्ही थांबून ड्रोन शॉट घेतलेले मस्त असे. एखाद दुसरं हा मस्त सनसेट झालेला. तो या इथं थांबलो इथे बाबा. याच्या इथे इथे थांबलो. याच्या इथे नर्मदा परिक्रमा किती दिवसाची असते? 13. बाईकवरून 13 ते 14. 3 वर्ष 13 महिने 3 दिवस. पळासनेरचा टोल आलेला आहे. जजबा ह्याच्या गावाला उलटा येतो म्हटलं सर. टोल वे आलेला आहे धुळे पळासनेरचा. महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवे. तर महाराष्ट्र आपण सोडत आहोत आणि MP मध्य प्रदेशमध्ये आपण एंटर करत आहोत. आता हा मध्ये लागलेला आपल्याला क्रॉस करून. तर वेलकम टू MP इन निंबस. आपल्या निंबसोबत पहिल्यांदा बॉर्डर सोडलेला आहे आपण महाराष्ट्राची. अभी जो बघायला का MP चे रस्ते जरा चांगले आहेत. फक्त हे असे हरामी माणसं बघा कसा घुसतोय तो. डायरेक्ट बघत नाही तुझ्या. अरे डायरेक्ट काय बघत नाही काय नाही. बघा आला. कसे अंकल? मस्त हो ना. फक्त ठोकलं असतं एवढंच. फक्त तुम्हाला ठोकलं असतं एवढंच. छायला हो बोलतो वरून. कसा बोलतो हो. हा ना छायला. आणि असंच आहे सगळे असेच आहेत बस. सगळे असेच करतात तिथले आणि डायरेक्ट टाकतात गाडी. नशीब आपल्या गाडीची ब्रेकिंग चांगली आहेत, सगळं बेस्ट आहे. आणि हे असं असल्यामुळे मिडल लाईन पकडून चालायला बरं वाटतं. आता मी जवळजवळ 80च्या स्पीडवरनं 20च्या स्पीडला आलो. आपण पूर्ण गिअरअपमध्ये आपण पडलो तर आपल्याला फरक नाही. आपण तसं गाडीवर खर्च केला, तेवढे गार्ड्स लावलेत गाडीला सुद्धा. गाडीचं पण काय होऊ नये नुकसान. पण त्यांचं काय ना हेल्मेट ना जॅकेट ना पॅकेट काय नाही. आपण उडवलं तर रायडरने लोकलला उडवलं म्हणून लोकल पब्लिक येऊन रायडरला मारणार. रायडरवरती केस ठोकतील. पण ही लोकल लोकांची चुकी ही पब्लिक नाही बघत. केस होईल
सगळं होईल. एक तर स्टेट सोडून आपण दुसऱ्या स्टेटमध्ये पण आलो आहे, तर ही केस वेगळी, परत ती स्टेट केस पडेल ती वेगळी. ह्याला मग आयुष्यात केस सोडवण्यामध्ये जातील. काय बोलतो? ठीक आहे, पॉझिटिव्ह बिंदूने ठेवूया आणि सोडून देऊया. आपण मधल्या रस्त्याने गप्प चालूया. हम चले ही राह पे. तर सांगली म्हणून एक गाव लागलं, त्याच्या पुढं आता हा एक सिंगल वन वे लागला आहे आणि पूर्ण सिंगल वन वे लागल्यामुळे पूर्ण स्लो झालं. ही जी मागे गाडी आहे, 2 गाड्या फुल एन्जॉय करत चाललं ते पोरं. ते बोलतात ना लग्नाचा वराड वगैरे जात असतं, तसं काहीतरी आहे. तर ते फुल्ली एन्जॉय नाचत बिचत जात आहे, हात बीत दाखवत चाललंय. झाल्या तिणी झुंडोसा इधर अभोसा तुमर को. हे बघ मिशी बघ कशाची वर आहे. हा रेडे तर अभी कैसा जाने का रे. कीप डिस्टेंस लॉन्ग व्हीकल कीप डिस्टेंस. अरे बाप के डब्बा की बुरा, इसको डालने की जरूरत थी. कर्म ही पूजा आहे. पंजाबची गाडी ही 02 पंजाबमधली बँड्राची गाडी ती. बाईक त्याने दाबला, बघितलं मला माहिती होतं तू दाबणार. नको नको नको. नाही मला राईटने भेटली जागा, बाई लेफ्टने गेला, मला राईटने भेटली. गांडा त्याने तुला ना दिले, त्याने स्वतःला हात दिला. नो शेवटचे 170 किलोमीटर बाकी आहेत. काय बोलता, वन स्पेसमध्ये मारूया हो मित्रांनो. 170 किलोमीटर शेवटचे बाकी आहेत. मग चहा एक 5 वाजताची आपली रघुदाताची चाय पिऊया आणि मग आपला पूर्ण लोक एवढं नको 6ला पिऊया, 6-6:30ला पिऊया. आता किती 70 किलोमीटर मारूया. 170 आहेत ना, शेवटचे 100 किलोमीटर कसे खेचले जातात. शेवटचे 100 किलोमीटर अंगाशी येतात, पण ते आपल्याकडनं खेचले जातील असं माझं चांगलं उद्देश आहे, अनुभव आहे चांगला असं म्हणते मी. पण एक गोष्ट की काळोख नाही पडला पाहिजे, त्याच्या अगोदर आपल्याला धनाधन पोचायचं आहे. कारण ईस्टचा एरिया आहे, ईस्टला लवकर काळोख पडतो, पण आता आपण मिडल ऑफ भारत आहोत, त्यामुळे इक्वली इथे अंधाराने उजेड होतो. हा मोबाईल मारून चांगल्या ठिकाणी लावला आहे मी, एक चांगला निर्णय, जेणेकरून प्रॉपर व्ह्यू मला मोबाईल मारून आणि सगळं मिळतं आहे. या गाडीवर सुद्धा मला सायडलिंग करायला लय मजा येते. खूप वेळ झाला, 100 स्पीड आहे, मस्तपैकी सायडलिंग करतोय. जरा बरं वाटतं, जरा बॉडी रिफ्रेश होते. आता खाली बसावं लागेल स्पीड ब्रेकर इथे. लय भारी वाटलं, जरा बरं वाटलं रे. असा फक्त मध्ये एक राऊंड टाकून घेतला पाहिजे सरळ उभं राहायला. कसं पाय पुढे राहतो ना, थोडा मागे असतो हिमालयनसारखा, तर सरळ उभं राहायला असतो. तर मित्रांनो थांबलो आहे. एक शेवटचा ब्रेक गेला, ट्रान्झॅक्शन शेवटचा म्हणजे याच्यानंतर डायरेक्ट पोचणार आहेत. शेवटचे 100-120 किलोमीटर आहे फक्त बाकी. आमच्याकडे नथिंग आहेत. एवढा ॲटिट्यूड नाही बरा नव्हे. आपल्याला काय घाई आहे का? नाही एकदम बरोबर. पुढे बघा तो मी आता तो हा घेणार आहे टी शर्ट, तो नाही का वाघवाला. ऍक्च्युली काय होतं माहितीये काय, बसून काम बसून पण आहे, खूप जास्त काम बसून तर नाही. आपण ना वेळेवर जेवत नाही. 3 वाजता कोण माणूस जेवतो, 2-3-4 4 4:30 आणि चहा एकदम लवली होते आपली. आणि आपला एक छोटंसं हॉटेल बघितलं, खायला सध्या नाही येते काय, कारण मेन हायवे एवढा प्रॉपर हे नाही, तर कोणी इथे जास्त थांबत नाही. त्यामुळे तर आता इथे भेल आम्ही बनवून घेतलेली आहे भरपेट. असं वाटतं आणखी फाटणार आहे खाऊन खाऊन. मिरच्या सगळं टाकल्या भाई त्याने, करू ना मिक्स. ऑफकोर्स कर एवढं भाई त्याने टाकून दिलं मस्त.
भारी बनवून देतो. मी काहीतरी भारी बनवून दिली. आणि त्यांनी भारी बनवून दिली आहे. मस्त एक चहा. तुला गंमत सांगू काय सागर, हो बघ हा रोड, अरे असे ट्रक, ही खाट, ही भेल, ही चहा, ते भले काही भेटून दे आपल्याला, पण त्याच्या मेमरीज आहेत ना. आता तू येताना आपण प्रत्येक गोष्ट आपण आठवली ना आपल्याला. कुठे थांबलेलो, कुठे काय झालेलं, कुठे जेवलो, कुठे किती ब्रेक घेतले, सगळ्या गोष्टी माहिती आहे. तिथून तर काळोखात गेलेलो. हा आता अख्खा रस्ता तो घाट चालू झाला ना, तिथून अख्खा रस्ता काळोखात ना कापलेला. आपण अजून थोडे लवकर आलो असतो, पण काय गरज नव्हती. आम्ही आपले आरामात आलो. ठीक आहे ना, कुठे जायचं, जाऊन झोपायचं. भेल इज एंड. अभी इट्स टाइम टी. चेअर्स विथ मागचा मस्त गुलाबी असा काय बोलतात त्याला, व्ह्यू तुझा माग आहे. गोल्डन आहे, गुलाबी आहे. विथ आपले विथ आपले 2 बडीज. हा काय रिफ्लेक्ट होतात बघ. बॅगेचे पण, जॅकेटचे पण, टँक बॅगचे पण. कसे चहा पण मस्त आहे. आता सध्याच्या सिच्युएशनला जी हवी आहे बस. ज़्यादा कुछ काय बोलतात अपेक्षित नव्हतं, पण जे आहे ते बेस्ट आहे. आता इथून डायरेक्ट वन शॉट घेता येईल, त्यामुळे अजून एक चहा प्यायला तरी चालेल. डायरेक्ट जेवायला ज्यूस. ट्रान्झॅक्शन ब्रेक इज द एंड. प्रॉपर ट्रान्झॅक्शन ब्रेक घेतला आम्ही, जेणेकरून नाही कुठल्याच लाईटीचा मला त्रास नाही होता. नाही होत ट्रान्झॅक्शन ब्रेक. मॅकडॉगच्या आणि एचजेजीच्या लाईटचा त्रास नाही होत. नकली लाईट असतात ना त्यांचा होतो, मॅकडॉगचा तर नाहीच होत. म्हणजे मॅकडॉगच्या लाईट जर मागच्या गाडीवर असेल आणि आपण मिररमध्ये बघतो ना, तेव्हा आपल्या जे रिफ्लेक्ट होतं त्याचा त्रास आपल्या डोळ्यांना होत नाही, असं मी सांगत आहे आदित्य भाई कदम यांना. तर ट्रान्झॅक्शन ब्रेक संपलेला आहे. आता शेवटचे जे किलोमीटर आहेत ते बाकी आहेत. ते पूर्ण करण्यासाठी आपण परत आपल्या गाड्यांवरती सज्ज आहोत. उजेडात सुद्धा आम्ही 90च्या स्पीडला होतो, आता आपण त्या स्पीडला आहे. आणि पुढे जाऊन रस्ता हा काय बोलतात त्याला खराब किंवा बारीक होणार आहे, त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला स्लो व्हायलाच लागणार आहे. तर मित्रांनो, शेवटचे 33 किलोमीटर आणि 57 मिनिटे फक्त बाकी आहेत. आरामात आलं, काही तामझाम घाई गडबड आम्ही न करता आपले 550 किलोमीटर कंप्लीट करत आहोत. किती किलोमीटर झाले टोटल बघतो, 2 सेकंद थांबला तर 557 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. 550 किलोमीटर प्रॉपर. आणि 6 किलोमीटर माझे वेगळे आहेत राईट स्टार्ट होण्याच्या अगोदरचे. बरोबर 550 किलोमीटर झालेले आहेत. फक्त शेवटचे 33 किलोमीटरचा प्रवास हा आपला बाकी आहे. मग आपण पोचून जाऊया आपल्या गोड अशा डेस्टिनेशनवरती. पूर्ण काळोख असा हा रस्ता, त्याच्यामध्ये आपल्या सुंदर अशा उजेड देणाऱ्या मॅकडॉगच्या लाईट्स आणि येणारे टर्न्स आणि विथ खड्डे, माती आणि समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाईट्स, यामध्ये आपला हा सुखद असा प्रवास आनंदमय असा करताना आपण आपली गाडी आनंदमयाने एका कन्सिस्टन्सी स्पीडवरती आपण चालवत आहोत. या गोष्टीमध्ये मला एक टीप अशी द्यावीशी वाटली, त्यामुळे ती एक टीप मी तुम्हाला थोडक्यासाठी देतो की ज्या वेळेला असा सिंगल रोड येतो आणि समोरून जेव्हा येणाऱ्या लाईट्स हे आपल्या डायरेक्ट डोळ्यामध्ये घुसतात आणि आपल्याला आंधळं करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला रस्ता दिसत नाही, त्यावेळेला एक छोटीशी टीप ही पहिली गोष्ट म्हणजे एक अशी लाईट लावा जी तुम्हाला रस्त्यावरती इनफ पडेल, पण समोरच्याला सुद्धा त्याचा त्रास होणार नाही, जसं त्याचा आपल्याला होऊ नये म्हणून. आणि अजून एक टीप की ही जी व्हाईट लाईन जी पट्टी दिसतोय तुम्हाला मिडलला, एक सेकंद, हा आता दाखवतो.
आणि अजून एक टिप ती म्हणजे ही जी मिडलला व्हाईट लाईन पट्टी ती आणि एक लेफ्ट साईडला जी व्हाईट लाईन पट्टी असते आपली ती, ह्या दोन पट्टीकडे आपण नजर ठेवायची. समोरच्या लाईटकडे जगायला नाही बघायचं, त्या पट्टीवर नजर ठेवून त्या पट्टीच्या आतमध्येच गाडी ठेवायची आपली. तुटक लाईन म्हणजे मिडल रोड आणि इकडची कंटिन्यूज लाईन म्हणजे एंड आहे त्या रोडचा, त्याच्यावर लक्ष देऊन गाडी सरळ जाऊ द्यायची. फक्त खड्ड्यांवरती लक्ष थोडासा होतं आणि स्लो करायची गाडी. फक्त जोशामध्ये चांगली टिप दिली म्हणून गवत नाही बसायचा. अरे बापरे, डीजे फुल डीजे आणि स्पॉट लाईट बा. तर फुल ऑन जोशात नाही जायचा, एक नॉर्मल थांबा फुल ऑन जोशात न पळवता स्पीड ब्रेकर बघत, स्पीड ब्रेकरनं उडवत व्हाईट लाईन बघून आपली गाडी सुरात जाऊ द्यायची. सेम टू यू. हे बघा, हे असे कंटिन्यू गाड्या जेव्हा येतात ना तेव्हा लाईटचा प्रॉब्लेम येतो. तेव्हा नजर ठेवायची ही व्हाईटवाली पट्टी ही, आणि इथे एक पट्टी असते, आता इथे नाही आहे, हाय हाय मध्ये दिसते, त्या दोन पट्ट्यांवरती नजर ठेवून चालायचं. काय बोलता मित्रांनो, आमच्या आवाजावरने समजलेलं असेल की आमचे स्पीड ब्रेकर व डिंगे नॅपटून पूर्ण खराब झालेले आहेत. तर आलो आहे रूमवर, फ्रेश पण झालो आणि असा पसारा पसरला पण. सगळा चार्जिंग स्टेशन पण बनला आपला. हा रूम इथून सुरुवात झाला, हा असा इथं संपला आणि हा आमचा बाथरूम. छोटासा मोठासा. उद्या पहाटे निघायचं आहे फक्त, त्यामुळे एवढंच आपलं काय बोलतं ते टूर असणार आहे. AC लावलेली आहे, फक्त झोपायची तयारी, सॉरी त्याच्या अगोदर फक्त जेवायची तयारी. जेवलो, अरे दोन असे आहेत, जेवलो की झोपलो. हाऊस द युअर राईड एक्सप्लेन. डुंगरचं हालत काय म्हणते, सालं निघाले. आता आम्ही ते शोधतोय काय लावायचं, वॅसलीन लावायचं का काय लावायचं. नाही पण मला एक कळत नाही ह्यांना एवढ्या स्पीड ब्रेकरची गरजच काय. एक म्हणजे इन जनरल मी बघितलंय आपल्या महाराष्ट्रामध्ये पण नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण, एक सिंगल स्पीड ब्रेकर बनवायला काय प्रॉब्लेम आहे. त्याचा जो बंप आहे ना तेवढा नाही जाणवत. हे जे कंटिन्युएशन मध्ये 3 आणि 1 राय 5-5 4-4 3-3 लास्ट टाइम फक्त हायवेलाच जाणवलेले स्पीड ब्रेकर होते, पण एवढे नव्हते. हा लागले नव्हते. आता रस्ते पण जरा चांगले निघाले ना, इकडनं बाहेर पडलेलो. तर रस्ते पण जरा चांगले होते, तर थोडे खराब झाले आहेत, तेवढे चांगले पण आहेत. तर मग भेटू उद्या अशा आपल्या पहाटेच्या ब्लॉगमध्ये. आणि काय बोलतात त्याला, एन्जॉय जो इथला निसर्गरम्य वातावरण आणि इथलं काही निसर्गरम्य अशा गोष्टी. तर मग भेटू उद्या. आपल्या हालत खराब झाली, मान पण दुखायला लागले, कारण हा हेल्मेट थोडा वजन आहे माझं जुन्या हेल्मेटपेक्षा. आता इंटरकॉम पण लागला, इतके दिवस इंटरकॉम नव्हतं, इंटरकॉमसुद्धा लागला. तर थोडा त्याची मान त्या झटक्याने अशाच्या झटक्याने दुखायला लागले. तर आता फक्त जेवणार आणि झोपणार आहे. भेटू चला. हां, रूम स्टोर सचिन अँड किरार. चला भेटू यांच्यासोबतच रूम स्टोर. बाय बाय, गुड नाईट. भेटू एका रेल्वेमध्ये.